शिवसेनेचे माजी मंत्री आणि नेते विजयबापू शिवतारे हे आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत। स्वतः विजयबापू शिवतारे आपल्या बरोबर आहेत। बापू, आज तुम्ही इंदापूर तालुक्याचा दौरा करताय, काय दौऱ्यामध्ये असणार आहे? गावभीड दौरा तुम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये करणार? हो इथून आता नीरा नरसिंहपूरचं दर्शन घेणार, पूजा अर्चा करणार आणि तिथून संपूर्ण लाईंड अप हा वेगवेगळ्या काही कार्यकर्त्यांच्या भेटी आहेत, काही संस्थांना भेटी आहेत, एका मोठ्या तालमीला भेट आहे। त्याच्यानंतर शक्य झालं आज आता मी त्यांचा वेळ घेतो तर हर्षवर्धन पाटलांना देखील आज मी भेटणार आहे। त्यांचं शेड्यूल मला मिळेल थोड्या वेळामध्ये। त्याचप्रमाणे वेगवेगळे क्षेत्रातली मंडळी असं लाईनअप करून ठेवलेलं आहे। म्हणजे तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहात। आज हर्षवर्धन पाटलांची सुद्धा तुम्ही भेट घेणार असं म्हणताय, काय आवाहन कराल हर्षवर्धन पाटलांना? नाही, भेट घेणे आव्हान करण्याचं नाही आहे, भेट घेणे सदिच्छा भेट त्याला काय तेव्हा काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। राजकारणामध्ये निवडणुकांमध्ये एकमेकांना भेटणं हा एक कॉमन असा हे आहे। त्याप्रमाणे त्यांना आज मी भेटणार आहे, चर्चा करेल, त्यांचे काही मत आहेत ते जाणून घेईल। आता ती सगळी महायुतीतली मंडळी आहेत, त्यामुळे इन जनरल कानोसाहेबांनी त्यांच्याशी बोलणे, चर्चा करणे बाकी। मात्र बापू, तुम्ही असं म्हणताय की वैयक्तिकरित्या मला तालुक्यामध्ये त्रास झालेला होता, तसाच त्रास इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटलांना सुद्धा झाला, त्यामुळे आता ते खूप सगळ्यांना सगळं माहिती आहे, त्यामुळे ती परत चर्चा ती करण्यात काही अर्थ नाही। सर्वांना माहिती आहे, प्रत्येक ठिकाणी राजकीय दृष्ट्या एखादा माणूस मोठा होतोय आणि पवारांना त्याचं थ्रेट वाढलं की त्याचे हातपाय कसे कापायचे, त्याची इतिहास 50 वर्षाचे संपूर्ण महाराष्ट्रातले प्रसिद्ध आहेत। अगदी माझ्या इथे 1972 साली बापूसाहेब खैरे अत्यंत हुशार व्यक्तिमत्व होतं, पण बरोबर 62 ते 67, 67 ते 72 10 वर्ष ते पुरंदरचे आमदार होते। प्रचंड हुशार माणूस, जेवढी धरणं म्हणून दिसत आहेत पुरंदरला ही सगळी धरणं त्यांनी केली। पण 72ला पवारसाहेब 67ला आले, 72ची त्यांची दुसरी निवडणूक, यांची तिसरी निवडणूक, तिसऱ्यांदा हे निवडून आले तर अडचण होईल आणि म्हणून अशाच प्रकारे कपट कारस्थानं झाली आणि बापूंना पाडलं गेलं आणि अतिशय पॉझिटिव्ह कर्तृत्ववान माणूस त्याला संपवलं। तुम्ही बापू हा सगळा पवारांचा इतिहास सांगताय, विजय बापू नेमकं कोणत्या चिन्हावरती लढणार याची खरं तर उत्सुकता सगळ्यांनाच आहे। तुम्ही काल असं म्हणालात की मी कदाचित कमळ चिन्हावरती सुद्धा लढू शकतो, त्या पद्धतीचा सुद्धा पर्याय आहे। इतर काही पक्षांचा विचार करतायत बापू की त्या पक्षांचं चिन्ह घेत आहे? नाही ना, आता तसं मी अपक्षच लढणार। कारण कसं आहे की कोणाला एखाद्या पक्षाचं एक चित्र आहे की महायुतीमधलं जर काही नेत्यांची चर्चा झाली, मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केलेली आहे, त्यांनी काही महायुतीतल्या इतर पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली, सीट सोडून घेतली, शिवसेनेला घेतली, तर सगळ्यात अतिशय प्रचंड आनंद मला होईल की शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ही निवडणूक लढावी आणि जिंकावी आणि इतिहास घडावा असं माझं निश्चितपणे। मात्र बापू, आता तुमच्यावरती अजित पवार गटातले नेते जे आहेत ते टीका करतायत, असं म्हणतात की बापू जो इशारा देत आहेत ते फक्त मीडियामध्ये आहे, प्रत्यक्षात असं बापूंचं काहीच नाहीये। विशेषतः अमोल मिटकरींनी सुद्धा असं म्हटलेलं होतं की ज्यावेळेस निवडणूक येईल त्यावेळेस आम्ही बापूंचं डिपॉझिट जप्त करू। तुमच्यावरती आता सातत्याने दिवसेंदिवस टीका होते, त्याला कसं उत्तर? काय, त्याला पगारी लोकांच्या बोलण्यावर लक्ष द्यायची गरज नाही आणि डिपॉझिट जप्त करणे किंवा निवडून देणे हे दोन्ही जनता जनार्दनाच्या हातात आहे, अशा कफलक लोकांच्या हातामध्ये नाही आहे। त्यामुळे काय बडबड करतायत ते निव्वळ मीडियामध्ये आणि काउंटर करायचं म्हणून काहीतरी बोलायचं, मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, बघत सुद्धा नाही मी। आज खरं तर संजय राऊत जे आहेत ते इंदापूरच्या दौऱ्यावरती येत आहेत, शरद पवारांची महाविकास आघाडीची त्या ठिकाणी सभा होती। बापूंची फाईट नेमकी कोणाशी असणार आहे? महाविकास आघाडी विरुद्ध विजय बापूंची असेल किंवा महायुती विरुद्ध अपक्ष विजय बापू असणार? नाही, महाविकास आघाडी बरोबर माझी फाईट होईल। ही मंडळी फाईटमध्येच नाही आहेत, एक जी काही फाईट होईल ती दोन्ही सुप्रिया सुळे आणि विजय शिवतारे यांच्यामध्येच होईल, अपक्ष आणि महाविकास आघाडी। बापूंना विश्वास आहे बापू पहिल्या क्रमांकावरती राहतील? 1000% विश्वास आहे मला। जो अंडरकरंट मी पाहिलेल्या लोकांचा
1000% मी 2009 साली इथे आलो होतो, 35 वर्षानंतर इथे आलो होतो. मायक्रो प्लॅनिंग करून 1 वर्षामध्ये मी इथली इलेक्शन कधीही कोणी विश्वास ठेवला नव्हता. 5,000 मतं मिळतील त्यांना, 10,000 मतं मिळतील किंवा डिपॉझिट जप्त होईल. तब्बल 79,000 मतं घेत 26,000 मताच्या मताधिक्याने मी 1 वर्षाच्या आत जिंकलो होतो. त्याचं कारण आहे जनतेच्या प्रती असणारी शुद्ध प्रेम, मातृभूमीशी मातीशी निष्ठा आणि जनतेशी निष्ठा, ती त्यांना एकदा भावली की हा माणूस खरा आहे की आपोआप लोक काम करतात. आज काय झालंय, हाही तसाच तोही तसाच असे जेव्हा ऑप्शन असतात म्हणून लोकांनी मला उभं राहण्याचं कारणच ते ना. एका बाजूला सुप्रिया सुळे, दुसऱ्या बाजूला सुनीताताई, आम्हाला दोघांनाही द्यायचं नाही, चॉईस काय आम्हाला. त्यामुळे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये असे कुठे चांगल्या प्रकारचे चॉईस लोकांना लोकशाहीत मिळतील त्यावेळेस डेफिनेट चमत्कार घडत. बापूंची आगामी राजकीय वाटचाल कशी असेल? म्हणजे आतापर्यंत तुम्ही एकनाथ शिंदेसोबत शिवसेनेमध्ये काम करताय, याआधी उद्धव ठाकरेंचे तुम्ही सहकारी होते, त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री सुद्धा राहिलेले होते. जर कदाचित पक्षामध्ये कारवाई झाली तर मग नेमकी पुढची बापूंची भूमिका काय असेल? तुम्ही आता अपक्ष निवडणूक लढवताय, मात्र त्या पुढचं विधानसभेचं गणित काय? आता त्याचा आत्ता विचार करून काय करायचंय. पहिली इलेक्शन मी जिंकणार आणि जिंकल्यानंतर सगळ्याच बाजूने येईल ना, मला गरज नाही पडणार. कारण ते एवढं मोठं दैदिप्यमान यश असेल की संपूर्ण महाराष्ट्रात कोणतीही पार्टी असेल की असेल. बापू कोणाकडे जाणार? परत एकनाथ शिंदे? माझं आणि एकनाथभाई शिंदेचं, मुख्यमंत्री महोदयांचं घनिष्ठ नातं आहे. आता हे 2-4 महिने सगळे आता अडचण झालेली आहे त्यांना. मला तर लढायचं आहे, महायुतीत सीट आपल्याला सुटत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांना अडचण आहे म्हणून मी बाहेर पडतोय. पण अटॅचमेंट शेवटी 25 वर्षाची त्यांच्याबरोबर आहे, ती असणारच. म्हणजे तुम्ही शिवसेनेतून बाहेर पडायचा विचार करता या सगळ्या काळामध्ये? नाही, मी स्वतःहून असं तर काल सगळ्या बातम्या चालल्या होत्या माझ्यावर काही कारवाया होतील वगैरे वगैरे. बघू ना काय होते. उगाच आपला कपोल कल्पित गोष्टीवर उत्तर देणे योग्य नाही. बापू आज इंदापूरमध्ये जात आहेत, इतर तालुक्यांमधली तुम्ही राजकीय गणितं कशी जमवणार आहात? तुम्ही आनंदराव थोपटेंची भेट घेतली, आज तुम्ही म्हणता इंदापूरमध्ये जाऊन मी हर्षवर्धन पाटलांची भेट घेणार आहे. इतर तालुक्यांमधलं सुद्धा बापू जे आहेत ते राजकीय गणित कसं मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की ही लढाई पवार वर्सेस बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता आहे. मी फिरतोय, मी ठाम आहे, मी उभा राहणार आहे. आज अनेक लोकांच्या मनात विरोधक संभ्रम करतायत, काय नाही हो हे थोडा वेळ आहे, नंतर मग असं होईल, मग तसं होईल, मग ते माघार घेतील. लोकांची उत्सुकता शिगेल आहे आणि त्यामुळे इथे माझ्याकडे काय मोठी यंत्रणा नाही, काही नाही पक्षासारखी. पण मला खात्री आहे की समोरून जे लोक येत आहेत, काल मला एक खडकवासल्यामधला एक तरुण पोरगा भेटला की जो 6 वर्ष त्यांनी स्वतःला होऊन घेतलेलं आहे. 52,000 लोकांशी डायरेक्ट संबंधात असणार. तेवढे बापू नाही काही खूप मला तुमचं हे सगळं आवडलं, माझं भविष्य काय होईल ते होईल, पण ह्या इलेक्शनमध्ये मी तुमच्याबरोबर. तर अशी माणसं आपोआप मिळत चालली आहेत. म्हणजे स्वतःहून येत आहेत, त्यांची यंत्रणा आहे, संपर्क आहेत आणि त्याचा वापर करत मी लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्याच्यातून निश्चितपणे जादू होईल. बापू तुम्ही असं म्हणतायत की या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध विजय बापू शिवतारे अशी लढत होईल. सुप्रिया सुळेंशी लढत म्हणजे थेट अप्रत्यक्षरित्या तुमची शरद पवारांशीच लढत होणार आहे की शरद पवार सगळं नियोजन करतील, मतदारसंघामध्ये फिरतील, शरद पवारांना कशी फाईट देणार? नाही, ही फाईट मी काय सांगितलं, पवार वर्सेस कॉमन जनता आहे. कोण समोर आहे हे बघतच नाही मी. लोकांच्या मनात काय आहे की 50 वर्ष यांना मतं देऊन आम्ही काय गुलामगिरी करायची काय? किती दिवस यांना मतं द्यायची, किती वर्ष मतं द्यायची? आणि म्हणून लोकांना बदल हवा आहे की ठीक आहे 50 वर्ष मतं देऊनही काय मोठे गोष्टी इतर मतदारसंघातून काही झालेल्या नाहीत. आजही बारामतीला पश्चिम भागामध्ये 29 गावांमध्ये प्यायला पाणी नाही, सिंचनाचं पाणी नाही, हालाकीची परिस्थिती आहे, उपोषण करतायत लोक. अशा परिस्थितीमध्ये ही जी मंडळी आहेत या सर्वसामान्य शेतकऱ्यांची बाजू घेऊन त्यांच्यासाठी हा लढा आहे. जसं मी पुरंदरमध्ये 2009ला आलो, आज पुरंदर सगळे बघा ना सुजलाम सुफलाम आहे, तरी माझं गुंजवणीचं पाणी येऊ शकलं नाही, त्यामुळे थोडंसं अडचण झाली. पण तेही ऑन द वे सगळं काय ते 550 कोटीचे पाईप बीप सगळं येऊन पडलेलं आहे, एक्झिक्युशन झालेलं नाही.
जशा हे इलेक्शन होतील तसं मी हात धुवून पाठीला गेल. एकदा ते पाणी आलं गुंजवणीचं, अख्खा पुरंदर हा सुकाळी. आज जिथे पाणी प्यायला नव्हतं. खासदार झाल्यानंतर तुमचं पहिलं काम काय असणार? खासदार झाल्यानंतर पहिलं काम, माझी प्रायोरिटी मतदारसंघातली विमानतळ, गुंजवणी, राष्ट्रीय बाजार हे मेजर आहेत. मग त्याचबरोबर हे माझं, आता मी खासदार झाल्यानंतर फक्त इथेच थोडी बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातलं पाणी आणायचं आहे. मग ते आज तागायतपणे पाणीच मिळत नाही. पुण्याच्या क्लस्टरमधून जे पाणी जाऊन जानाई सिरसाईमधून ज्या त्या 29 गावांना पाणी, तिथं पाणी मिळतच नाही वर्षानुवर्ष. 5% सुद्धा पाणी मिळत नाही. 4 TMCतलं 5% देखील पाणी मिळत नाही. त्यांना पर्याय नाही. त्यांना निरेतून वाहून जाणारं पाणी, निरा भीमेला उजनीच्या खाली मिळते आणि कर्नाटकात पाणी जाते. पाण्याचं फेरनियोजन करून तिथून 4 TMC पाणी निरेतून उचलायचं, कऱ्यामध्ये टाकायचं. कऱ्या पूर्ण मोठं पात्र आहे, खोल पात्र आहे. त्याच्यावर बॅरेज जर केलं तर 3-4 TMC पाणी करेत ठेवू शकतो, अगदी वर नाझरे धरणापर्यंत फुगवटा आला तरी. आणि मग ते पाणी तिथून उचलून उपसा सिंचन पद्धतीने एखाद्या डिस्ट्रीब्युशन चेंबरला उंच ठिकाणी टाकलं, ही सगळी गावं 100% ग्रॅव्हिटीने बागायती होती. वर्जिन जमिनी आहेत. पहिल्यांदा जेव्हा पाणी मिळेल प्रचंड उत्पादकता यांच्या. बापू, तुम्ही असं म्हणतायत की विमानतळाचा जो प्रश्न जो आहे तो अजूनही खरं तर निकालामध्ये आला नाही. म्हणजे की हा प्रकल्प कुणामुळे रखडला असं तुम्हाला वाटतं की काय? ह्याचा नेमका अर्थ काय? कसं आहे की 7 गावांमध्ये हा प्रकल्प 100% सगळ्या परवानग्या झाल्या आहेत. स्वेच्छा खरेदी, शेतकऱ्यांना भूसंपादन कंपल्सरी नाही, स्वेच्छा खरेदी. ज्यांना द्यायची त्यांनी द्यावी, हा रेट. जसं 2 वर्ष विरोध झाला समृद्धी मार्गाला, पण स्वेच्छा खरेदी जाहीर झाली आणि त्याच्यानंतर फक्त 3 महिन्यामध्ये 701 किलोमीटरची जागा 3 महिन्यात शेतकऱ्यांनी देऊन टाकली. इतका चांगला रेट मिळाला. तशा पद्धतीने काही चांगल्या प्रकारचे प्रपोजल देऊन हे निश्चितपणे पुढे गेलं पाहिजे होतं. परंतु महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि आहे त्या जागेवरून ते सुप्याकडे पुढे बारामतीमध्ये नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला, जागा बदलण्याचा प्रयत्न. म्हणजे नेमकं कोणी केला? पवारांनी केला. त्यांनी म्हणजे कोणी? पवारांनी केला. आणि त्याच्यामध्ये वेळ वाया गेला. तिथली जागा आता ही योग्य नाही असं. त्यांना इथं पुरंदरमध्ये विमानतळ होऊ द्यायचं नव्हतं. सरळच गोष्ट आहे ना, त्याच्यात काय छुपं काय नाही आहे. त्यामुळे आमच्या विकासाचा हा एवढा मोठा 10 पिढ्यांचा विकासाचा प्रकल्प, गेम चेंजर प्रकल्प, तो तिकडे पळून नेण्याचा प्रयत्न पवारांनी केला ना, 100% केला. काय त्याच्यात नोटिफिकेशन आहे, त्यांनी दुसरीकडे जागा हे करायचं, सगळे कागदपत्र तिकडे शिफ्ट केलेला. नंतर तो रिजेक्ट झाला आणि परत ओरिजिनल जागेवर आला. त्यामुळे हे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. अजित पवारांचं आव्हान विजय बापूंनी स्वीकारले ज्यावेळेस ते विधानसभेला त्यांनी आव्हान दिलेलं होतं की ते आता तो विषय संपलेला आहे. मी त्यांना माफ करून टाकलेलं आहे. आता हे आव्हान त्यांनी, जनतेचं आव्हान त्यांनी पेला होता, माझं नाही, जनतेचं. जनता ही त्यांच्या विरोधात आहे आणि ती कशी रिॲक्ट होईल ते दिसेल आपल्याला. बापू लोकसभेत नक्की दिसतील. 1001% मी जिंकणार, मी खासदार होणार. मात्र एकनाथ शिंदेचं खरं तर जे म्हणणं होतं की महायुतीचं धर्म पाळा, ती जनतेमुळे कुठेतरी अडचण होती याची मनामध्ये खंत आहे तुमच्या मनामध्ये की वरिष्ठ नेत्यांनी सांगून सुद्धा तुम्हाला नाविलाजानं करायची? लोकशाहीमध्ये अल्टिमेट काय आहे? अल्टिमेट इज जनता. आणि मग जनतेचं काय मत आहे, जनतेची इच्छा काय, त्यांना पवार नको आहेत. आणि मग महायुतीमध्ये एका पवारांना बरोबर घ्यायचं आणि दुसऱ्या पराभवाचा पराभव करायचा, हे जे आहे त्याच्यापेक्षा लोकांना दोघांनाही मत देण्याची इच्छा नाही. आणि म्हणून लोकांनी जो उठाव केलाय ना, त्या उठावाचं मी प्रतीक आहे, प्रतिनिधित्व मी करतोय. त्यामुळे ठीक आहे, मुख्यमंत्री महोदयांना थोडा त्रास त्याचा होतोच, पण अशी अनेक उदाहरणं याच्या अगोदर महाराष्ट्रात झालेली आहे. विशेष काही नाही ना. आपण पाहतोय की आज मी इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती जातोय ना, गाठीबिटी घेतोय अशी प्रतिक्रिया विजय शिवतारेंनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TVN मराठी, सासवड, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.